एनआयए प्रमुख सदानंद दाते यांच्यावर राणाच्या प्रत्यार्पणासह चौकशीची जबाबदारी आहे। 26/11च्या हल्ल्यात स्वतः सदानंद दातेंनी दहशतवाद्यांशी लढा दिला होता। राणाला भारतात आणण्यासह कसून चौकशीची सदानंद दाते यांच्यावर जबाबदारी आहे। सदानंद दाते यांनी आपल्या छोट्या टीमसह कामा रुग्णालयावर हल्ल्याला तोंड दिलेलं होतं। हल्ल्यात स्वतः जखमी झालेल्या दातेंनी अनेकांचे प्राणही वाचवले होते आणि आता त्यांच्याकडे राणाला भारतात आल्यावर कसून चौकशी करण्याची जबाबदारी आहे। अधिक अपडेट जाणून घेऊया। मृत्युंजय सिंग आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। मृत्युंजय, आता भारतात आल्यावर पुन्हा एकदा सदानंद दाते यांचा रोल फार मोठा असणार आहे। ही चौकशीची पावलं नेमकी कशी असतील मृत्युंजय? नक्कीच तहव्वुर हुसेन राणा हा जो पाकिस्तानी आर्मीमध्ये डॉक्टर होता आणि कनाडामध्ये जाऊन तो इमिग्रेशन कंपनी चालवत होता आणि या इमिग्रेशन कंपनीच्या नावाखाली त्याने जे डेव्हिड कोलमन हेडली ला भारतात पाठवला। इकडे डेव्हिड कोलमन हेडलीने रेकी केली होती आणि नंतर 26/11चा अतिरेकी हल्ला घडला। आता एवढ्या वर्षानंतर 17 वर्षानंतर जो तहव्वुर हुसेन राणा आहे तो भारतात आणला जाणार आहे। आज रात्री किंवा उद्या सकाळीपर्यंत तो भारतात येणार आहे आणि सगळ्यात पहिला जी कस्टडी आहे ते एनआयए कडे जाणार आहे आणि एनआयए सगळ्यात पहिला काही आठवड्यासाठी किंवा 1 महिन्यापर्यंत त्याची पूछताछ करणार आहे, चौकशी करणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा की एनआयएचे चीफ आहे सदानंद दाते। सदानंद दाते ज्यांना ही जबाबदारी दिली गेली आहे त्याच्या प्रत्यार्पणच्या इकडे आणावा, इकडे जे इन्क्वायरी होणार आहे त्याची जबाबदारी आहे ते सदानंद दाते करणं आहे। सदानंद दाते हे महाराष्ट्राचे खूप सीनियर IPS अधिकारी आहे। 1990 बॅचचे IPS अधिकारी आहे। सध्या ते एनआयए चीफ आहेत आणि महत्त्वाचं असं की 26/11चा जेव्हा हल्ला झाला होता तेव्हा सदानंद दाते क्राईम ब्रांचमध्ये होते आणि 11 झाल्यानंतर त्यांना माहिती मिळाली की जे अतिरेकी आहेत ते कामा हॉस्पिटलकडे जात आहेत आणि सदानंद दातेने आपली छोटीशी टीम घेऊन ते कामा हॉस्पिटलला गेले आणि तिथे जाऊन ते बाकीचे दार बंद केले आणि सगळ्यांचे रक्षण केले, जीव वाचवले आणि ते जखमी पण झाले। तेव्हाही जखमी झाल्यानंतरही त्यांनी आपले जे कर्तव्य ते वाजवली, लोकांचे जीव वाचवले आणि कामा हॉस्पिटलचे लाईट्स वगैरे ते बंद केले, मेन गेट्स बंद केले आणि सुनिश्चित केलं की हे जे अतिरेकी आहे ते आतमध्ये प्रवेश करू शकले नाही आणि म्हणून जी मोठी घटना आहे ती कामा हॉस्पिटलमध्ये टळली आणि जे कसाब आणि इस्माईल जे हा 2 अतिरेकी होते ते दुसऱ्या रस्त्यावरनं गेले। पण सदानंद दातेंना तेव्हा एक चांगल्या कामगिरीसाठी अवॉर्ड मिळाला होता, गॅलंट्री अवॉर्ड मिळाला होता, राष्ट्रपती पदक त्यांना मिळालेलं आहे आणि आता आपण बघतोय 17 वर्षानंतर सदानंद दाते जे एनआयए चीफ आहे ते तहव्वुर हुसेन राणाची विचारपूस करणार आहे, आपले जो चौकशी आहे ते करणार आहे। महत्त्वाचं असं की त्यांनी स्वतः 26/11चा जो हल्ला होता ते खूप बारीकीने बघलेला आहे। त्यांना माहीत आहे की कसं काय मुंबईवर एक हल्ला झाला होता आणि कशा प्रकारचा रोल होता, ते क्राईम ब्रांचमध्ये होते आणि आता त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी आहे। खरं मृत्युंजय, त्यामुळे ते सगळे धागेदोरे बारकावे त्यांना माहिती असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी आणि अर्थातच चौकशीच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल असं म्हणता येईल। धन्यवाद मृत्युंजय या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स हे घेतच राहा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।